गजलियत या शब्दाची मी एक व्याख्या केलेली आहे, ती म्हणजे जी माझ्या गजलेत असते आणि इतरांच्या गजलेत नसते तिला गजलियत म्हणतात. ही व्याख्या सगळ्या एकूण एक शायराला पटू शकते. त्याच्यामुळे ही परिपूर्ण आणि पुन्हा कालातीत वगैरे व्याख्या आहे असं आपण म्हणूया, कारण ती प्रत्येकासाठी तितक्याच प्रकारे ॲप्लिकेबल आहे. कारण प्रत्येकाचा वेगळा स्वभाव आहे आणि कुठल्या स्वभावाचा कुठला कंगोरा त्याच्या शरीरामध्ये उतरेल हे त्यालाही माहिती नसतं, तर इतर काय व्याख्या करू जाणार आहेत. त्याच्यामुळे गझल म्हणजे काय हा पहिला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर शोधणं प्रत्येकाने आपापल्या स्वभावानुसार, अनुभवानुसार, वकुबानुसार वगैरे सुरू ठेवावं. पण ते करताना फक्त एवढं लक्षात ठेवावं की स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा, हे या ज्या दोन ओळी आहेत ना, या लक्षात ठेवाव्यात. कारण ही जी अपूर्णता जी आहे ना, हीच त्या गझलेच्या व्याख्येला परिपूर्ण करण्याचं एक लक्षण आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ही अपूर्णता नेहमी गृहीत धरून जर तुम्ही चाललात, जमेला धरून चाललात, तर पदरात निराशा कमी पडेल, आनंदच येईल. तर आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण बोलूया. गझल सुचते कशी. इथे पुन्हा मला कविता आणि गझल या दोन शब्दांमध्ये तुलना करणं टाळता येत नाही आहे, कारण कविता कशी सुचते या प्रश्नाच्या मनाने गझल कशी सुचते याचं उत्तर त्यातल्या त्यात सोपं आहे असं मला वाटतं. याचं कारण आहे. याचं कारण असं आहे की पुन्हा गझलेला एक आकृतिबंध आहे स्वतःचा, आणि तो वृत्तबद्ध आहे, त्याला एक लय आहे, ठेका आहे, आणि त्याच्यामुळे तो पटकन ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला म्हणजे त्यातला रस घेण्यासाठी तो जास्त पोषक आहे असा त्याचा आकृतिबंध आहे. आणि म्हणून गझल कशी सुचते हा प्रश्न जरी असला तरी गझल मला कशी सुचते असाच तो प्रश्न घेऊन मी पुन्हा सांगायचा प्रयत्न करतो आहे, किंवा ते उत्तर शोधायचा प्रयत्न करतो आहे असंही म्हणता येईल. पण कुठली कविता कशी सुचते या प्रश्नाचं उत्तरही तितकंच बहुआयामी आणि गुंतागुंतीचं आहे जितकं गझल म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे. साचेबंद, आकृतिबंध आहे, हे गझलेचं वैशिष्ट्य आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे, बलस्थान आहे. आणि ती कशी सुचते या प्रश्नाचं माझं उत्तर त्यात दडलेलं आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. की इतरांपेक्षा खूप जास्त संवेदनशील असणं हा कवींना मिळालेला जन्मजात शाप आहे का वरदान आहे, हे या प्रश्नाचं उत्तर माझं नेहमी बदलत असतं. कधी तो शाप वाटतो तर कधी वरदान वाटत असतं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा खयाल नेमक्या वेळी सापडून, एखादा खयाल असा आपल्याला जाणवतो की चार चौघात वावरताना, बाहेर फिरताना कुठल्या तरी निमित्ताने कुठला तरी एक खयाल आपल्याला सापडतो, आणि तो खयाल जेव्हा येतो आणि तो आपल्याला अगदी त्या खयालाला साजेशा, त्या खयालाच्या स्वभावाला साजेशा मीटरमध्येच तो जेव्हा आपल्याला ऐकू येतो, एक्सक्यूज मी जरा सर्दी आहे मला, तर आपलं पूर्वजन्मेची पुण्याई असं म्हणायला हरकत नाही. मग काय होतं की एखादा शेर होतो आणि पुढले शेरही आलोच असं म्हणून गपचूप रांगेत उभं राहून आल्यासारखे येतात, आणि एखादा खयालाने फक्त झलक दाखवून आपली दमछाक केली असंही होऊन जातं. म्हणजे या बाबतीत बहुतेक लेखकांचं, अगदी म्हणजे नुसते कवीच नाही तर गद्य लेखक किंवा कथा कादंबरीकार यांचंसुद्धा या विषयावर एकमत व्हायला हरकत नाही. कारण म्हणजे हे मी अनुभवाने सांगतो आहे, कारण मराठी आणि इंग्रजीमध्ये मी गद्यलेखनही केले, पानाच्या पानं एकेकाळी लिहित होतो. त्याच्यामुळे तिथे नियमांची बंधनं नसतात, बऱ्यापैकी मोकळेपणा असतो. तुम्हाला वेळेचं भान किंवा एखाद्या मीटरमध्ये किंवा एखाद्या लयीत वगैरे लिहायला पाहिजे असं काही बंधन नसतं, जोपर्यंत तुम्हाला तुमचा विषय माहिती आहे आणि ते विषयाच्या आजूबाजूला फेर धरून जे काही एलिमेंट्स नाचत आहेत त्यांच्या अस्तित्वाची दखल घेणं, एवढं जर अवधान तुम्ही राखू शकलात, अष्टावधानी तेवढ्यापुरते जरी असलात तरी त्याचा फायदा होतो.
पण म्हणजे तिथे कसं आहे की तिथे तुम्ही अगदी एका साचेबद्ध तुम्ही टाईम टेबल वगैरे ठरवून घेऊ शकता, गद्यलेखक वगैरे असाल तर. म्हणजे सकाळी आंघोळ बिंघोळ करून छान, किंवा न करता सुद्धा, तसं काही हे नाही. आपल्या आवडत्या टेबलच्या तिथे जाऊन बसू शकता तुम्ही. कागद, पेन आहे, अर्धा कप सारखा चहा येतो आहे, अशा थाटात ते गद्यलेखन होऊ शकतं. आणि अचानक घड्याळाकडे नजर जाते आणि आपण म्हणतो अरे 2-2.5 तास कसे गेले कळलंच नाही, आणि छान 4-5 पानंसुद्धा लिहून झालेली आहेत. हे असं गद्यलेखन करताना ही जी तंद्री लागते हे असं होऊ शकतं. गझल किंवा कविता मात्र एवढी गुणी पोरगी नाही, फार व्रात्य. ती कुठेही आणि कधीही भेटू शकते. तिच्या मर्जीसुद्धा त्या अर्धा सेकंदही थांबू शकते आणि रात्रभरही थांबू शकते आपल्याबरोबर. तर त्याच्यामुळे रात्रभर माझ्या उशाला ठेवतो मी एक मिसरा, कोण जाणे कोणत्या वेळी मला भेटेल दुसरा. तर अशी तयारी मग ठेवायला लागते आपल्याला एखादा आपल्याला स्वतःलाच भावलेला एक मिसरा येतो कधीतरी, की छान वाटतं की तो मिसरा फार सहजपणे उलगडत आलेला आहे, एखाद्या साध्या सोप्या वाक्यासारखा आलेला आहे आणि तरीसुद्धा लयीत आहे, तरीसुद्धा वृत्तबद्ध आहे. असा मिसरा आला की फार समाधान वाटतं. आणि मग त्याला दुसरा मिसरा शोधायला पाहिजे. जर तो मतला असेल तर आणखी बोंब. अशा प्रकारची सगळी अवस्था असते. गझल कशी सुचते या प्रश्नाकडे हे असं म्हणजे अत्यंत विस्कळीत पद्धतीनेच मला बघता येत आहे, कारण ती मनोवस्था तीच असते. त्याच्यामुळे सूत्रबद्ध पद्धतीने मी त्याच्याकडे बघू शकत नाही. आणि त्याच्यामुळे बोलताना म्हणजे कधी मी या विषयावर तर कधी त्या विषयावर जाईन, तुम्ही सगळे समजून घ्या. म्हणजे जेवताना अक्षरशः कोशिंबिरीमध्ये मिठाचे 2 दाणे जास्त आल्याचा जसं आपल्याला पटकन जाणवतं, म्हणजे ते जाणवू शकतं आणि तिथनं काहीतरी तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही ऑफिसमध्ये बसलेला आहात, टीम मीटिंग चालू आहे, ऑफिसची कॉन्फरन्स रूम आहे, प्रॉपर टीम मीटिंग चालू आहे, तुमचे 2-3 बॉस बसलेले आहेत. अशा वेळेला सुद्धा तुम्हाला नको तेव्हा एक मिसरा कुठून तरी येतो आणि तुमचा तपोभंग करून तुमची 4 चौघात व्यवस्थित लाज काढतो. आणि काय बाबा लक्ष कुठे आहे तुझं, असं सगळं होऊच शकतं. इथे मला प्राजक्त देशमुख सगळ्यांनाच माहिती आहे आपला. त्याचं एक वाक्य मला आठवतं नेहमी, आणि ते काय माझ्या लक्षात राहिलेलं आहे. तो म्हणतो, माय रॉयल एनफिल्ड गिव्ज मी मोर पोएम्स दॅन मायलेज. असं तो म्हणतो की त्याची बुलेट जी आहे ती त्याला जास्त कविता देते, मायलेजपेक्षा जास्त कविता देते. तर सांगण्याचा मुद्दा हा की ती कधीही भेटू शकते. तुम्ही दमून भागून ऑफिसमधनं येत आहे, खचाखच ट्रेन भरलेली आहे, 4थी सीटसुद्धा रिकामी नाही आहे, तुम्ही उभे आहात कसे बसे, वेडावाकडा देह, फक्त वर एक हात असं धरलेला आहे, अशा अवस्थेत तुम्ही उभे आहात. सगळी गर्दी तुम्हाला रेटते आहे, घामाचे, परफ्यूमचे, गुटख्याचे, माव्याचे आणि कसले कसले वास एकत्र होऊन तुमच्या नाकात शिरत आहेत. आणि अशा वेळेला सुद्धा एक मिसरा येतो, कोण जाणे कुठून येतो, आणि तो या सगळ्या वासांवर मात करून मोगऱ्याचा सुगंध तुम्हाला त्या क्षणी देऊ शकतो. असला सगळा प्रकार कशी सुचते, तर हे असलं काहीतरी आहे. म्हणजे सूत्रबद्ध पद्धतीने हे काही मांडताच येणार नाही आहे, मला तरी येणार नाही आहे मांडता, की कशी सुचते ह्याला उत्तर फार मुश्किल आहे. आता पुन्हा आणखीन एक मुद्दा म्हणजे की तुम्हाला एक समजा मिसरा सुचला, तो पूर्ण झाला, तुमच्या मनासारखा शेर उतरला, तुम्हाला जे काही सांगायचं आहे, तुमच्या अनुभवातून जे काही आलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, ते तुम्ही सांगू शकल्याचा आनंद तुम्हाला मिळाला आहे असं धरून चालू. मात्र तो मिसरा आणि कोणीतरी वाचला, एखाद्या रसिकाने वाचला, एखाद्या मुशायऱ्यामध्ये समजा कोणीतरी तो शेर वाचला आणि समोर लोक ऐकत आहेत, अत्यंत वेगळाच त्यांना तो
वाटू शकतो आणि गझलेच्या किंवा शेराच्या या स्वभावाला धरून लिखाण करणारे हे तिघे माझ्यासमोर इकडे येऊन बसलेले आहेत. जयदीप आहे, अंद्या आहे, स्वप्नील आहे, की एका शेराची किती म्हणजे बाल की खाल निकाला म्हणतात ना, की किती त्याला सोलता येईल तसेच अर्थ काढणारे हे गझलकार आहेत. तर वेगळा अर्थ लागणं याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर मी असं देईन की वैभव जोशीचा एक शेर आहे बघा. एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण. एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण. एक नश्वर जन्म म्हणजे फार अंतर होत नाही. असा शेर आहे. एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण. एक नश्वर जन्म म्हणजे फार अंतर होत नाही असा शेर आहे. ठीक आहे. या शेराला समोरून छानपैकी टाळी येते, क्या बात आहे, वाह वाह वगैरे सगळं होतं. तो प्रत्येकाला तो शेर म्हणजे 100% पैकी 90% लोकांना तो शेर रोमॅन्टिक शेर म्हणून भेटलेला आहे. एक जनरली म्हणजे आपल्या डोक्यामध्ये काही धारणा फिट असतात ना. गझल आहे म्हणजे तिचा मूळ स्वभाव आहे तो आशुक माशुकवाला स्वभाव आहे, प्रियकर प्रेयसीची भाषा आहे, हे कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये फिट असतं आणि तो चष्मा लावून आपण त्या शेराकडे बघत असतो. त्याच्यामुळे तो असं वाटतं की चला एकदा चुकामुक झाली पण पुन्हा भेटूच आपण. एक नश्वर जन्म म्हणजे काही फार अंतर होत नाही, आपण पुढच्या जन्मी भेटू असं प्रियकर प्रेयसीला सांगतोय. असा एक साधारण पटकन लागणारा अर्थ त्या शेराने दिला. आणि वर्षानुवर्ष मी हा शेर ऐकल्यानंतर एकदा मला वैभवने सांगितलं या शेराची जन्मगाथा काय आहे. की असं झालं होतं की तो मूळचा सोलापूरचा आणि नोकरीनिमित्त तो पुण्यात स्थायिक झाला येऊन. आणि नोकरी करत असताना एका बिझी एक दिवस चालू आहे आणि अचानक फोन येतो, सोलापूरहून फोन येतो की वडील अत्यवस्थ आहेत आणि लगेच निघा, भेट व्हायची असेल तर लगेच निघा. तर वैभव मिळेल ते वाहन मिळेल त्यावेळी पटकन पकडून निघाला, सोलापूरला पोचला. भेट झाली नाही, चुकामुक झाली. हा शेर तिथून आलेला आहे हे त्याने मला सांगितलं की एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण. एक नश्वर जन्म म्हणजे काही फार अंतर होत नाही. वडिलांवर प्रेम असतं. आपली संस्कृती अशी आहे की वडिलांवरचं प्रेम किंवा आपल्या किमान माझी पिढी तरी अशी आहे की म्हणजे त्यांना आपण व्यक्त करत नाही, फारसं बोलून दाखवत नाही आपल्या घरातल्या माणसांना, आईला किंवा वडिलांना. किंवा जितकं इंग्लिशमध्ये सहज आय लव्ह यू म्हटलं जातं, आय लव्ह यू डॅड, आय लव्ह यू मॉम, आय लव्ह यू सेस, आय लव्ह यू ब्रो, ही नाती इतकी सहजपणे सेलिब्रेट केली जातात तशी मराठीमध्ये होत नाहीत. याचा काही मला हे नाही आहे, म्हणजे त्याच्यामुळे मराठीला कुठे कमीपणा येतो आहे असं मला म्हणायचं नाही आहे. पण ते असं होत नाही. आणि वैभवचं हे असं काहीतरी झालं, चुकामुक झाली आणि त्याच्या मनात चिकार काय काय भावना असतील ज्या वडिलांना सांगायच्या राहून गेल्या असतील की अखेरची भेट होईल, काहीतरी दोन शब्द आपल्याला त्यांचे ऐकता येतील, आपले काही दोन शब्द त्यांना सांगता येतील, अशा ह्याने तो गेला होता. पण ते झालं नाही. सांगण्याचा अर्थ असा की गझल सुचते कशी आणि सुचल्यानंतरसुद्धा ती समोर जेव्हा पोचते, तिचं वर्तुळ जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्या वर्तुळाचा अर्थ किती वेगळा असतो. सुरुवातीला जो एखाद्याला लागलेला असतो ते पूर्ण होऊन त्या टोकाला पुन्हा येईपर्यंत अर्थ बदलून गेलेला असतो आणि तो अर्थ आणखीन पुन्हा बदलणाराच असतो. आणखी तिघे चौघे त्याचा वेगळा अर्थ लावूच शकतात. मी अनेकदा हे जाहीर करून झालेलं आहे अगदी की माझं शब्दांपेक्षा सुरांवर थोडंसं जास्त प्रेम आहे. हे मी अनेकदा अगदी जाहीर सांगून झालेलं आहे. आता कोणाला असंही वाटू शकतं की जर मी गझल लिहिणार असेल किंवा मी कविता लिहिणार, तुझं प्रेम शब्दांपेक्षा सुरांवर जास्त आहे, याचं तुला मग हा डिसॲडव्हान्टेज आहे असं नाही का? पण तसं झालेलं नाही आहे. इनफॅक्ट त्याचा ॲडव्हान्टेजच आहे. तर जर तुम्हाला जर सुराचं अंग असेल तर माझं ऑब्झर्वेशन असं आहे, अवलोकन असं आहे की
बाय डिफॉल्ट तुमच्याकडे लयसुद्धा असते. इथे अनेक उदाहरणं बसलेली आहेत. पुन्हा ते तिघे तिथे मला दिसत आहेत, कारण ह्या अंध्या म्हणा किंवा जय म्हणा, स्वप्नील म्हणा, यांना लयीचं अंग आहे, गाण्याचं अंग आहे, सूर आणि शब्द या दोन्हीवर त्यांचं प्रेम आहे, हे मला माहिती आहे. तर ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतील की याचा फायदाच होतो, कारण वृत्तबद्ध असल्यामुळे जर अंगभूत लय तुमच्याकडे असेल तर तिचा फायदा होतो आणि तुमचे येणारे जे काही मिसरे आहेत ते त्याच्यामध्ये एक सहजता जी आहे ती फार सहज येते. अनेक मिसरे असे येतात ज्यांना कचरा टोपली दाखवावी लागते, चिकार घासावी लागते. हे पुन्हा मी आय एम थिंकिंग अलाउड, कारण सगळेच मुद्दे काही मी लिहून आणलेले नाही आहेत आणि या माणसाने बरंचसं कवर करून झालेलं आहे. तर आणि कधीकधी असंही होतं की एखादा खयाल काही म्हणजे स्पॉन्टेनियसली आला नाही आहे आणि तरीसुद्धा हे सुरुवातीच्या काळामध्ये जास्त झालेलं आहे माझ्या बाबतीत, सुचण्याच्या बाबतीत म्हणतो आहे मी, की असं झालेलं असतं की आपण लिहायला लागलो आहे, नवीन लिहायला लागलेलं आहे, 4 लोक आपल्याला ओळखायला लागलेले आहेत, 4 लोकांचं कौतुक आपल्या वाट्याला यायला लागलेलं आहे, मुशायऱ्याचं आमंत्रण आलेलं आहे आणि आपल्याला नवीन काहीतरी ऐकवायची इच्छा असते आणि म्हणजे तो जो स्पॉन्टेनियसली येणारा जो शेर असतो तो काही येत नाही आणि मग काय करायचं, नवीन काहीतरी लिहायचं आहे. मग तसंही म्हणजे झालेलं आहे माझ्याकडून की न सुचताही, आणि त्याच्यावर मी एक असं म्हटलं होतं की सुचल्याविना लिहिण्यातही असते मजा, सुचल्याविना लिहिण्यातही असते मजा, निस्संग शब्दांना घरे शोधायची. अशा 2 ओळीमध्ये माझा मी एक विचार मांडला होता की नाही सुचत नाही आहे, पण ठीक आहे, बसूया आपण, मतला तरी कुठून तरी शोधून आणूया आणि मग पुढचं पुढे बघूया. मुक्काम पोस्ट कविता.